महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। अलिबाग वडखळ महामार्गावर शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन या मार्गावरील अवजड वाहतुकीचं नियमन केलं जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली। पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून याबाबतचा प्रस्ताव घेऊन या संदर्भातील वाहतूक नियमन अधिसूचना काढली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं। दर विकेंडला अलिबागमध्ये हजारो पर्यटक येत असतात, त्यामुळे अलिबाग वडखळ राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची संख्या अचानक वाढते। त्यामुळे दर शनिवार, रविवार महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। 25 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी 1.5 ते 2 तासांचा कालावधी लागतो। त्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडतो। वाहन चालक आणि प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो। बेशिस्त वाहन चालक आणि अवजड वाहने या वाहतूक कोंडीच्या समस्येत अधिकच भर काढत असतात। ही बाब लक्षात घेऊन शुक्रवार, शनिवार आणि रविवार या 3 दिवसांच्या कालावधीत या मार्गावरील अवजड वाहतुकीचं नियमन करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय। वडखळकडून अलिबागच्या दिशेने येणारी आणि अलिबागकडून वडखळच्या दिशेने जाणारी अवजड वाहतूक विकेंडच्या दिवशी नियंत्रित केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली। पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून या संदर्भातील प्रस्ताव मागवण्यात आला असून हा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर वाहतूक नियमन अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं। यामुळे वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात सुटू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.